सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांतता राखण्यासाठी ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे। या दलाचा मुख्य उद्देश गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना मदत करणे हा आहे। सिन्नर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे। या अंतर्गत प्रत्येक गावातील काही उत्साही आणि जबाबदार नागरिक एकत्र येऊन एक गट तयार करतील। हे गट आपल्या गावामध्ये गस्त घालतील, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवतील आणि पोलिसांना वेळोवेळी माहिती देतील। याचे मुख्य उद्देश म्हणजे गावात घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटनांची माहिती पोलिसांना देणे, चोरी, घरफोडी आणि इतर गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, शांतता आणि सखोल राखण्यासाठी पोलिसांना मदत करणे, गावात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पोलिसांशी संपर्क साधणे। सिन्नर पोलिसांनी या ग्रामरक्षक दलातील सदस्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले आहे। या प्रशिक्षणात त्यांना प्राथमिक माहिती गोळा करण्याचे तंत्र, संशयास्पद व्यक्ती ओळखणे आणि आणीबाणीच्या परिस्थितीत कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे। सिन्नर पोलीस ठाण्याने या उपक्रमाचे स्वागत केले असून भविष्यात या दलाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुरक्षितता आणखीन मजबूत होईल अशी आशा व्यक्त केली आहे। हा उपक्रम केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता नागरिकांच्या सहभागातून सुरक्षित गाव संकल्पना प्रत्यक्षात आणणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे। सिन्नर तालुक्यातील सर्व गावांमध्ये हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे। बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता सिन्नर पोलीस स्टेशन मध्ये ग्रामरक्षक दलातील स्वयंसेवकांना नाशिक ग्रामीण अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ओळखपत्र, शिव सरस्वती फाउंडेशनच्या वतीने टी-शर्ट देण्यात आले। लायन्स क्लब व 12 बलुतेदार महासंघाच्या वतीने शिट्टी, टॉर्च, बॅटरी, लाठी काठी वाटप यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमाला सिन्नर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे, सिन्नर MIDC पोलीस निरीक्षक भरत जाधव, शिव सरस्वती फाउंडेशनच्या सेमंतिनी कोकाटे, लायन्स क्लबचे पदाधिकारी व 12 बलुतेदार अलुटेदार महासंघाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते। सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रॉपर्टी ऑफिसेस अर्थात घरफोड्या आणि चोऱ्या याचं प्रमाण काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभारी अधिकारी सिन्नर यांनी या भागामधील तरुणांना साथ घालून त्यांना नागरी सुरक्षा दल याच्यामध्ये साधारणतः 135 लोकांचा सहभाग करून घेतलं। त्यांचं विविध स्तरावर ट्रेनिंग केलं आणि रात्रीची सुरक्षितता आणि आपल्या स्वतःची सुरक्षितता कशी ठेवायची या संदर्भातल्या प्रशिक्षणानंतर आज ते ऑफिशियली त्यांना शिट्टी, लाठी, आय कार्ड, टी-शर्ट्स, टॉर्च इत्यादी गोष्टी ज्या नाईट पेट्रोलिंगसाठी आवश्यक असतात त्या गोष्टी त्यांना आज सन्मानाने दिल्या आहे। त्याचबरोबर काय कर्तव्य करायचं आहे या संदर्भातलं मार्गदर्शन सुद्धा आज करण्यात आलं। प्रत्येक टीमबरोबर आमचे पोलीस कर्मचारी हे असणार आहेत। आपापल्या हद्दीमधील घरांच्या म्हणजे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आणि शरीराच्या सुरक्षेसाठी हे रात्रंदिवस हे काम करणारं एक अतिशय तरुणांचं एक टीम या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। जोपर्यंत लोक सहभाग होत नाही तोपर्यंत शांतता निर्माण करणं अशक्य आहे। प्रत्येक गावातील तरुणांनी या संदर्भात पुढे येऊन आपल्या गावातल्या सुरक्षेसाठी पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून काम करणं अत्यंत आवश्यक आहे। सगळ्यांच्या सहभागातून गाव शांत ठेवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होऊ शकते। प्रशासन सर आपण सगळीकडे चांगलंच काम करायचा प्रयत्न करतो, पण त्याला तो रिस्पॉन्स देतो त्याच्यावर बरीचशी गोष्ट अवलंबून असते। माझे हे सगळे बांधव, त्यांना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या किंवा राजकीय वारसा असलेल्या काही लायन्स क्लबचे सन्माननीय सदस्य, जागरूक नागरिक, पत्रकार या सगळ्यांनी मिळून असा हा उपक्रम त्यांच्यामुळे आज सक्सेसफुल झालेला आहे। 8 तारखेला सर एक मोठी घरफोडी झाली होती, 9 तारखेला मी आपल्याला भेटायला आलो होतो आणि मी आपल्याला हे सांगितलं होतं, आपण ही संकल्पना पुढे नेली। मला त्याबद्दल त्याच्यात थोडंसं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि आपल्याला सरांनी दिलेली जबाबदारी आता दुप्पट आणि तिप्पट आवेगाने आपल्याला पुढे न्यायची आहे आणि ती जबाबदारी करत असताना सरांनी सांगितलेली जी काळजी ती पण घ्यायची। पोलीस स्टेशनमध्ये नवीनच आलेल्या आपल्या बापरे साहेबांच्या विचारांत आणि SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या ह्या पोलीस मित्रांच्या कमिटीसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सर्व पोलीस मित्र, खरं तर एक चांगला उपक्रम हा डिपार्टमेंटच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला आहे। अनेक वेळा आपण बघतो की पोलीस यंत्रणा खूप स्ट्रॉंग जरी असली
तरीही सर्वसाधारण लोक ज्यावेळेस त्याच्यामध्ये समाविष्ट होतात आणि ते ज्यावेळेस पोलिसांना मदत करतात तर निश्चितपणाने क्राऊड कंट्रोलिंग असेल किंवा थोडं शिस्त लावण्याचं काम असेल ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण शहरामध्ये करू शकतो. गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलंय की तहसील असेल, पंचायत समिती असेल, पोलीस असेल आणि नगरपालिका असेल या सगळ्यांच्या सहकार्याने आपण आपल्या शहरामध्ये असलेलं अतिक्रमण याच्यावरती चांगल्या पद्धतीचं काम करत आलेलो आहोत आणि हे करण्यासाठी त्यांना चांगली जागा उपलब्ध करून द्यावी आणि अतिक्रमण शहरातलं कमी व्हावं यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे अत्यंत मोलाचं राहणार आहे. आपण सगळे इथे आलात, या मोहिमेमध्ये आपण सगळे सहभागी झालात याच्यासाठी खरं तर मी आपल्या सगळ्यांचे नामदार माणिकरावजी कोकाटे साहेबांच्या वतीने मनापासून खूप खूप आभार मानते. आज टी-शर्ट जरी आम्ही आमच्या वतीने दिलेला आहे तरीही संस्थेच्या माध्यमातून डिपार्टमेंट असेल किंवा आपण सगळे असाल आपल्याला जी काही मदत आमच्या माध्यमातून लागणार आहे त्याच्यासाठी निश्चितपणाने आम्ही आपल्यासोबत कायम राहू. चुकीचं काम कोणतंही आपण पाठीशी न घालता आपल्या शहरामध्ये चांगली शिस्त कशी लावता येईल आणि त्याच्यासाठी आपला हातभार कसा लागेल याच्यासाठी निश्चितपणाने आपण सगळे प्रयत्न करू. खरं तर कार्यक्रमाला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून दिलगिरी व्यक्त करते. मीटिंग एक उशिरा संपली त्याच्यामुळे येण्याकरता थोडं लेट झालं तरी देखील आणि साहेबांचं करता आभार प्रदर्शन सुद्धा मध्येच थांबावं लागलं. पण एक सुंदर संकल्पना आपण इथे राबवलेली आहे आणि निश्चितपणाने त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये होईल याची माझ्या मनामध्ये पूर्णपणे खात्री आहे. पुनश्च एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि आपले 2 शब्द संपवते. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड.